भाऊ नमस्कार. सेवानी साहेब, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असतानाही धनुष्यबाणाचा प्रचार करताय. मी आता कसं आहे, राष्ट्रवादीचं खरं तर 9-10 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, परंतु जी उमेदवारी दिली ती पक्ष संघटनेला विचारात न घेता उमेदवारी दिली. त्यामुळे जे पक्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते होते त्यांना ही उमेदवारी मान्य नाही. आणि नीलम गोलोकवाड ही खरं तर माझी बहीण आहे आणि बहिणीसाठी मी शिवसेनेचा प्रचार करतो आहे. नाही ना, आता शिवसेनेचा प्रचार करणं बहिणीसाठी वेगळं आणि त्यांचं चिन्ह लावून प्रचार करणं वेगळं. आता तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात की नाही गेलात? नाही, शिवसेनेमध्ये आता प्रवेश केलेलाच आहे. अच्छा, केलेलाच आहे. कोण कोण आहे? नाही, आता बरेच आमची संघटना आहे. राष्ट्रवादीचे कोण कोण, म्हणजे राष्ट्रवादी सोडली कधी? राष्ट्रवादी ज्यावेळेस अतुल शेटनी उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी मी शिवसेनेत गेल्यासारखंच आहे. तुमच्यासारखे असे कोण कोण आहेत? भाऊ देवाडे. भाऊ देवाड्यांचा अजून प्रवेश झालेला नाही आहे, परंतु त्यांचा पण लवकरच प्रवेश होईल. बरं, दुसरं अजून अजून कोण कोण आहे? गावातले माझे बरेचसे सहकारी आहेत, बूथ अध्यक्ष वगैरे आहेत. तर उंचीवरचे नेते नाही, आता ते नावं सांगण्याजोगे? नावं सांगण्यासारखी राष्ट्रवादीचे बरेच पुढारी आहेत. आता ते काय तुम्ही शिवसेनेमध्ये जाणार आहात, शिवसेनेचा प्रचार करताय म्हणून राष्ट्रवादीला काय फटका बसेल? 100%. कसा? कारण संघटनेला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे संघटनेचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे अन्याय झाल्यामुळे. संघटनेचे कार्यकर्ते फक्त कामापुरताच पक्ष वापरायचे ना. तुम्ही पुण्याला राहता, गावाला आल्यावर संघटना. नाही, पुण्याला जरी राहत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेव्हा मीटिंग असतील, विविध कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये मी निश्चितपणे उपस्थित होतो आणि एकनिष्ठपणे मी राष्ट्रवादीचं काम करत होतो. आता या मतदारसंघामध्ये देवराम लांडे हे एक ब्रँड आहे. म्हणजे ठीक आहे, ते पक्ष बदलत असतील किंवा त्यांचं राजकारण त्यांना लक लाभो, परंतु लोकांना कन्व्हिन्सिंग करण्यामध्ये, लोकांना समजून सांगण्यामध्ये ते माहीर आहेत. त्यांच्या सूनबाई उच्च शिक्षित आहेत. सुनीताताई यांचं सुद्धा काम चांगलं राहिलेलं आहे. ते गेले अनेक 7-8 महिने किंवा वर्षापासूनही प्रचार चालू आहे. परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारामध्ये उमेदवारी मागायला गेल्या होत्या, तिकडे मिळाली नाही म्हणून शिवसेनेमध्ये परत आल्या. याचा काही फटका बसेल? नाही, आता लोकशाहीमध्ये कसं प्रत्येकाला कुठून उभं राहायचं, तो प्रत्येकाला ज्याचा त्याचा. त्यांनी आधी प्रचार केला, मला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार, घड्याळ घड्याळ घड्याळ. या बाबतीत देवराम शेठ असेल, त्यांची सून असेल किंवा त्यांच्या घरातील इतर जी लोक असतील ते पूर्वी शिवसेनेमध्येच होते ना. पण देवराम लांडेंनी, माई लांडेंनी किंवा अमोल लांडेंनी धनुष्यबाणाला मतदान करा जिल्हा परिषदेला किंवा आम्हाला धनुष्यबाणाची उमेदवारी मिळणार आहे असं सांगितलं नाही. सुनीताताई स्पेसिफिक सांगायच्या, तर तुम्ही सगळी मंडळी सांगायचे की उमेदवारी सुनीताताई बोराडे यांना घड्याळाकडून आहे. निवडणुकीच्या अगोदर, फॉर्म भरायच्या 8 दिवस अगोदर तुम्ही घड्याळ म्हणून प्रचार करत होता. आता लोकांना सांगताना कन्फ्युजन होत नाही का? नाही, सांगताना कन्फ्युजन होत नाही. जेव्हा राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक उमेदवार होत्या तेव्हा सुनीताताई आणि माई लांडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं दोघी पण इच्छुक होत्या. बरोबर, खरं. त्याच्यानंतर परंतु पक्ष संघटना ही सुनीताताई बोराडे यांना उमेदवारी द्या यासाठी मागणी करत होत्या. मग सुनीताताई बोराडे यांची उमेदवारी माजी आमदार अतुल बेनके यांनी कापली की अजित पवारांनी कापली? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर अतुल शेठच देऊ शकतो. तुमचा संशय काय? नाही, माझा तर संशय आहे की जुन्नर तालुक्याच्या माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्याकडेच तो निर्णय असणार. दादांना एवढं वेळ नसणार आहे की माईताईंची उमेदवारी डिक्लेअर करायला. एवढा तरी वेळ असेल. अतुल बेनकेंची दोस्ती संपली? नाही. अतुल शेठ खरं तर माझे मार्गदर्शक होते आणि मी अतुल शेठ बरोबर जेव्हा होतो माझ्या छातीवरती हात ठेवून सांगतो की मी अतुल शेठचं प्रामाणिकपणे काम केलं. परंतु आता माझे सहकारी, माझी बहीण आज ही शिवसेनेमध्ये असल्यामुळे मी निश्चितपणे इथून पुढे शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतो. आता शिवसेनेचं जिल्हा परिषदेपुरतं का कायमस्वरूपी? नाही, कायमस्वरूपी आता शिवसेनेचंच काम करणार आहे मी. आता मारुती वायाळ, काळूदादा यांनी अनेक वेळा पक्ष बदलला. शिवसेनेमध्ये अगोदर गेले, म्हणले ते हिरडा कारखाना करणार आहे. परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, नाही म्हणले हिरडा कारखाना करणार आहे. आता परत शिवसेनेत गेले, नाही म्हणले आता आपल्याला उमेदवारी मिळाली. लोकांनी काय समजायचं? नाही, आता त्यांच्या भूमिकेबाबत तर तेच बोलू शकतो. तुम्ही कार्यकर्ते आहात. नाही, कार्यकर्ते आहे निश्चितपणे.
या सर्व जे पक्ष संघटनेमध्ये आता मागं काळूदादा असतील, मारुती वायाळ असतील, यांनी पण विधानसभेला अतुल शेठचंच काम केलं ना, त्यांना पण कुठे विश्वासात घेतलेलं दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावरती पण अन्याय झाला आहे. त्यामुळे हे सर्वजण एकत्रित येऊन शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. मारुती वायाळ आपले मित्र आहे, काळूदादा आपले मित्र आहेत. मारुती वायाळ यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, असे आवाज, अशी आरोळी, अशी डरकाळी विद्यमान आमदार त्यावेळेस आमदार असताना शरद सोनवणेच करत होते. नाही, याबद्दल मला माहिती नाही आहे साहेब. आता हे सोयीचं उत्तर नाही, याबद्दल खरोखर मला माहीत नाही. विजय कोणाचा होईल? मी आज तुम्हाला निश्चितपणे सांगतो, सुनीताताई बोराडे, नीलम वायाळ आणि कमलताई शेळकंदे यांचा विजय निश्चित होणार. राष्ट्रवादीचा? नाही, शिवसेनेचा, धनुष्यबाणाचा. आपण आज मुलाखत घेतली, परत माझी 7 तारखेला तुम्ही मुलाखत घ्या. निश्चितपणे मी विजय झाल्यानंतर पण एवढ्याच उत्साहात ही मुलाखत तुम्हाला देईल. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.